मुलं हौसेने म्हणजे रोज अंगणवाडी म्हणजे आमची अशी वाट बघतात का ताई केव्हा येईल आम्हाला घ्यायला. आम्हाला घरच्यांना सगळ्यांना टेन्शन आलं होतं की हा शाळेत जातो का नाही, बोलतो का नाही. मुलं कसे पहिले यायचे, थोडा वेळ थांबले, जेवले का निघून जायचे. पण आता तसं नाही. आता जवळजवळ आम्ही जोपर्यंत अंगणवाडीत असतो तोपर्यंत मुलं हे अंगणवाडीतच थांबतात. आळीमाळ ह्या पाड्यावरती म्हणजे असं एक प्रॉपर असं गाव नाही. हे प्रत्येक लोक झापावर असे म्हणजे लांब लांब राहतात. अर्धा अर्धा किलोमीटर, एक एक किलोमीटर सगळे कामाला निघून गेलेले. एखादी आजी घरी राहते, मग तिला आधीच सांगू उद्याला तयार होऊन राहा बरं का. मग एखादं नसलं तयार तर 5-10 मिनटं त्यांच्यासाठी आमचं काम बाजूला ठेवून राहावं लागतं. बालशिक्षण हा संपूर्ण जीवनाचा पाया मानला जातो. बिलीप संस्था अंगणवाडीतील बालशिक्षण सक्षम करण्यासाठी काम करते आहे. ग्रामीण भागात आणि आदिवासी बहुल भागामध्ये अंगणवाडी हे बालशिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे आणि या अंगणवाडी केंद्रामध्येच बालशिक्षणाचे काम अधिकाधिक सक्षम होण्यासाठी शक्ती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. सध्या बालशिक्षणाला एका आकृतिबंधात आणि लेखन, वाचन, गणन यापुरते सीमित करण्याचा एक प्रवाह आहे. या प्रवाहाच्या विरुद्ध शक्ती कार्यक्रम हा एक शिथिल बांधणी असलेला आणि सोबतच संपूर्ण बालविकासाला केंद्रस्थानी मानलेला एक आगळा वेगळा उपक्रम ठरतो. प्राज फाउंडेशन म्हणून शिक्षण विषयात काम करायचं असा जेव्हा विचार आमचा झाला त्यावेळेला आम्ही अनेक पर्यायांचा अभ्यास केला. नवीन शैक्षणिक धोरणापासून ते असरचं सर्वेक्षण, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना भेटणं, शिक्षकांना भेटणं, अनेक संस्थांच्या प्रतिनिधींना भेटणं असं काम आम्ही केलं. आणि सरप्रायझिंगली आणि शॉकिंगली अनेकांचं म्हणणं असं आलं की बालशिक्षणात काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे 7वीतलं मूल आहे पण त्याला 2रीचं पुस्तक देखील वाचता येत नाही आहे. 8वीतली मुलगी आहे पण तिला 3रीचं गणितसुद्धा सोडवता येत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. त्यावेळी आम्ही ठरवलं की बालशिक्षण या विषयात आपण काम करू. त्यातही सर्व गणित येऊन ठेपलं ते अंगणवाडीपर्यंत, की अंगणवाडी ह्या लेवललाच जर काम झालं तर ही मुलं पुढे जाऊन मागे पडणारच नाहीत. मग आम्ही बिलीफसोबत काम करत असताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासोबत काम करायचं ठरवलं. अंगणवाडी ताई, मदतनीस ताई यांचे प्रशिक्षण हा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सो हे आठवडाभराचं त्यांना दिसलं पाहिजे की ह्या अख्ख्या आठवड्याभरामध्ये बघा आपल्याला ऊन दिसलंच नाही पण आठवडाभर काय होता. मग अशा ऋतूला आपण काय म्हणतो. प्रशिक्षणांच्या बद्दल म्हणायचं झालं तर 1-2 दिवसाची 5 प्रशिक्षणं आहेत. प्रत्येक प्रशिक्षणामध्ये फक्त वाचन, लेखन, गणित ह्याच्यावरती आपला फोकस न होता सर्व विकासांच्या वरती फोकस असेल, जेणेकरून अंगणवाडी ताईंच्या पण हे लक्षात यायला पाहिजे की फक्त भाषा गणित करणं हे आपलं अंगणवाडीमध्ये नाही आहे काम. सर्वांगीण विकास म्हणजे त्याच्यात इंद्रियानुभव आला, त्याच्यामध्ये कलानुभव आला, विज्ञानाबद्दलच्या काही छोटे छोटे आपण प्रयोग करणं, ते उपक्रम करणं आणि विज्ञानामध्ये सुद्धा त्यांनी उत्तरं देणं त्याची हे अपेक्षित नसून मुलांनी निरीक्षण करणं की नेमकं काय घडलंय. सो हे सगळं असायला पाहिजे आणि ह्या सगळ्यावरती आपल्याला समान फोकस ठेवायचा आहे. हा त्याच्यातला महत्त्वाचा धागा होता. मला वाटतं की त्यांनी आधीच नको सांगायला होतं की तरंग तण बुडतं बघायला. करेक्ट. कशासाठी, कोणत्या विषयाचा पाठ आहे हा. विज्ञानात काय करायचं असतंय. निरीक्षण. आम्ही प्रशिक्षणात हा पण प्रयत्न करतो की फक्त कृती त्यांना सांगायच्या, असं न करता ही कृती का करतोय, ही मुलांच्यासाठी का उपयोगाची आहे, ह्याच्या आधी मुलांना काय यायला पाहिजे, मग एवढं आल्यानंतर हे पुढचं शिकवायचं, ह्याच्यावर्षी वरती वारंवार बोलणं होतं. तर त्यामुळे ते मला वाटतंय की अंगणवाडीमध्ये जाऊन आपल्याला बघायला लागलं की लक्षात येतं की त्या अंगणवाडी ताईंच्यामध्ये छोटे 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 आपल्याला बदल झालेले दिसतात. निळ्या रंगाचे चौकोन जास्त आहेत का लाल रंगाचे. का मॅडमने आपल्याला काय शिकवलं का ज्याला कळत नाही त्याला तुम्ही 4 वेळा जवळ घेऊन शिकवा ना. मग आम्ही तसंच करतो. एखादा शब्द नाही आला तर रागावत, म्हणजे पहिलं रागावायची कधी कधी मी, मग आता नाही तसं करत आम्ही. आता नाही आलं तर त्याला जास्त प्रेमाने जवळ घेऊन किंवा तो त्या दिवशी मूडमध्ये नसेल तर दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे परत त्याच्यासाठी डबल तो गेम घेऊ. 6
आणि ते जसपालच्या गोलावर पण म्हणजे उड्या मारत मारत जाणं अगदी त्यांना मजा येते. असं वाटत नाही की आम्ही एक दोनच शिकतो, म्हणजे असा एखादा खेळ खेळून राहिलो मग ते बरोबर लक्षात पण ठेवता, बोटं पण वरती करता, थोडे का होईना म्हणजे प्रयत्न करतात ते शिकण्याचा असं, कारण त्यांना त्याच्यातून खूप मजा येते. चिवताईच्या पिला कधी कधी गाणी घेताना थोडीशी लाजी वाटायची, कधी घ्यायची डेअरिंग पण व्हायची नाही, पण आता प्रत्यक्षात तिथं घेऊन आणि इथं घ्यायला खूप म्हणजे डेअरिंग येते. अंगणवाडीत घ्यायला एवढा बदल होतो म्हणजे प्रशिक्षणामुळे. हे चित्र काय आहे की मुलं आल्यावर म्हणतायत मॅडम बडबडे कासव घ्या ना, ते दाखवा ना आम्हाला. त्यांना विचारला तर पूर्ण त्यांचे पाठांतर झालेले आहे गोष्ट ती. की जसं त्या दिवशी ताईंनी शिकवलं का नाही, हे नाही कलोज काम असं आहे की कागद फाडायचे, ते म्हणजे त्याचे तुकडे करायचे किंवा असं म्हणजे कोणता पण आकार देऊन चिटकवायचे. मग त्याच्यामुळं आम्हालाच माहिती नाही, त्याच्यामुळं आम्ही पोरांना म्हणजे घेतच नव्हतो. तो जेव्हापासून हे प्रशिक्षण मिळालं त्याच्यात मग प्रत्येक गोष्ट आम्हाला टप्प्याटप्प्याने शिकायला मिळाली. थप थप थपली बिलीफ आणि हे प्रान्स फाउंडेशनतर्फे जे पोस्टर गाण्याचे दिलेले आहेत ते आम्ही भिंतीला लावू शकतो आणि केव्हा पण ते गाणं घेऊ शकतो आणि त्याच्यातून पण खूप मजा येते पोरांना. मुलांचे इंग्रजी गाणं पण पाठ होतं. परत एक चार्ट लावला आम्ही गाण्यांचा, असे चार्ट भिंतीवर लावले. मग ते मुलं बोट ठेवून म्हणतात ताई हेच गाणं घे आता, म्हणजे मुलांच्या पण लक्षात आलं का हे गाणं कोणतं आहे असं. जरी लिहिता वाचता येत नसेल तरी पण मग ते अनुभवातून सांगतात का हे गाणं तेच आहे असं. दररोज आम्हाला नवनवीन गोष्टी मुलांना शिकवायला आवडताय आणि मजा पण वाटते आणि मुलांची आवड निर्माण होते. आम्ही जेव्हा प्रशिक्षण घेऊन आलो तेव्हा मग असे नाचून गाणे म्हणायचं तर मदतनीसला पण खूप छान वाटायचं. ती पण आमच्यासोबत मग ते गाणे म्हणून नाचायची, पोरांना ॲक्टिव्हिटी करून दाखवायची. हळूहळू तिचा सहभाग वाढला आहे आणि खूपच छान उपक्रमात तिचा सहभाग वाढलेला आहे. बिलीफचे कार्यकर्ते अंगणवाडी ताईंना प्रत्यक्ष वर्गात जाऊन मदतही करतात. आता काय आहे रे रुपेश, आता पाण्यात टाकल्यावर काय होईल, बुडेल. बघा हा काय झालं रे, आता म्हणा दगड पाण्यात बुडाला. प्रशिक्षणात उपक्रम घेतलेले आहेत त्या अंगणवाडी ताई घेतात आणि त्यांना अडचण निर्माण झाली तर अंगणवाडी ताई आणि आम्ही दोघी स्वतः मिळून ती अडचण दूर करतो. तरंगणे बुडणे होतं त्यात मग वस्तू काय काय घ्यायची आहे. आम्ही 2-3 वस्तू आणल्या पण अजून याच्यात काही जास्त पाहिजे का, म्हणून त्यांनी समजावून सांगितलं एवढ्या वस्तू घ्या. एखादं प्रशिक्षण घेतलं एकदा शिकून गेलं का मग आम्हाला असं कोणी सांगतच नव्हतं, नाही आलं तर आम्ही परत येऊ तुम्हाला शिकवू असं तसं. मग ते नाही आलं आम्ही सोडून द्यायचो ना. मग आपल्यालाच येत नाही तर आपण मुलांना कसं एकदम पूर्ण स्पष्टीकरण करून शिकवणार. पण आता नाही आले तर आम्ही त्यांना विचारू का मॅडम हे कसं घ्यायचं, किंवा ते सांगतात आम्हालाही. आणि मग म्हणून आम्हाला पुढे शिकवायला म्हणजे अवघड वाटलं तरी आम्ही बिनधास्त राहतो. का चुकलं तर योगिता मॅडम सांगणारच आहेत आम्हाला. पालकांचाही आपल्या पाल्याच्या बालविकासाच्या प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी आम्ही घरोघरी बालविकास या पुस्तिकांची निर्मिती केली आहे. घरोघरी बालविकास भाग 1 हे पुस्तक आम्ही अंगणवाडीतील मुलांच्या पालकांना देतो. ह्या पुस्तकामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत. पुस्तकासोबत हा तुम्हाला एक संच दिला जाईल. त्या संचामध्ये वेगवेगळे कार्ड्स आहेत, तर ते कार्ड्सचा वापर करून हे पुस्तक शिकवायचं आहे. किती आहेत ते तुझ्या हातामध्ये, किती टोमॅटो आहेत? 2. कलर कोणता आहे? हे बघ, हे काय आहे इथं? टोमॅटो ठेव इथे ठेव. पण जेव्हापासून हे त्याला किट्स वगैरे दिलं तेव्हा त्याला वस्तू ओळखायला सांगितल्या. खिचडी बनायची असेल तर म्हणतो टमाटे टाक, बटाटे, कांदा वगैरे असं टाक म्हणतो आणि मग मला खिचडी बनवून दे असं तो म्हणतो. तेव्हापासून मग त्याला चांगली बोलायची सवय लागली. आम्हाला वाटायचं तो शाळेतही जातो पण नाही. तसंच ICDS डिपार्टमेंटच्या CDPO मॅडम झाल्या, नंतर सुपरवायझर मॅडम झाल्या, यांच्यासोबत पण माझं एक छान बॉन्डिंग तयार झालेलं आहे. मुलांमध्ये काय प्रोग्रेस झालेला आहे, आमच्या ताईंमध्ये काय बदल झालेला आहे
हे सगळं बऱ्याचदा आमच्या मीटिंगच्या मध्ये चर्चामध्ये येत असतं. जेव्हा मी प्रत्यक्ष फील्डवर जाते आणि ज्यावेळेस ते बिलीफचं काम बघते त्यावेळेस मला खात्री आहे की ही मुलं पुढे जेव्हा शिकतील आणि मोठी होतील त्यावेळेस हे बिलीफने जे केलं आहे ना ते त्यांच्या तुमच्या संस्थेमुळे त्यांच्यामध्ये काहीतरी खूप चांगले इफेक्ट झालेले असतील. तर हे प्रशिक्षण म्हणजे असं काय एक अमूल्य ठेवा आमच्याकडं मिळालेला आहे असं मला वाटतं. म्हणजे शिक्षणाचा एक अमूल्य ठेवा तुमच्याकडून मिळाला आम्हाला का जे आम्ही भविष्यातल्या मुलांना शिकवू शकतो. आम्हाला बदलण्याचं काम केलेलं आहे शक्ती प्रोजेक्टने. जे आम्ही 20 वर्षात बदललो नाही ते आत्ता बदलण्याचं काम केलंय. बिलीफमुळे ह्या एका बीटमध्ये म्हणजे 26 अंगणवाड्यांमध्ये जो बदल घडलाय ना मला माझ्या संपूर्ण 210 अंगणवाड्यांमध्ये घडणं अपेक्षित आहे आणि बिलीफच्या सहकार्याने हा नक्कीच घडेल याची गॅरंटी आहे. या पद्धतीचा उपक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर राबवला गेला तर एकही मूल शाळाबाह्य होणार नाही, एकही मूल लिहिता वाचता न येणारं, आकड्यांची अंकगणिताची ओळख न असलेलं राहणार नाही याची खात्री वाटते. आणि म्हणूनच बालशिक्षणातला हा अत्यंत आमूलाग्र उपक्रम आम्ही बिलीफसोबत राबवतो. हां, मुलं म्हणजे अशी आता जास्त बोलकी झाले, प्रश्न विचारतात, त्यांच्या मनात आलेल्या शंका विचारतात. आता हळूहळू म्हणजे शिक्षणाचं म्हणजे हे वेगळं वळण मिळालेलं आहे. म्हणजे असं मनापासून वाटतं का खरंच शिकवलं गेलं जर असं तर भविष्यात पोरं म्हणजे पुढे जातील, भरपूर हुशार होतील.